अरबी समुद्रामधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावलेल्या आहेत. या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची छाया उमटलेली दिसतीये. हवामान विभागाने यावेळी राज्यातील तब्बल 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हा इशारा कोणताही साधासुद्धा इशारा नाही, तर गेल्या 20 वर्षांतील सर्वात मोठ्या संकटाची पूर्वसूचना देणारा आहे. पुढील फक्त 4 तासांमध्येच महाराष्ट्रावर हे संकट कोसळणार असल्याची जाणीव हवामान खात्यांनी आता घेतलेली दिसतीये. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही फक्त एक बातमी नाही, तर एक खरा डेंजर स्वरूपाची सूचना आहे, जी हवामान खात्याकडून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली गेली आहे. राज्यात सध्या सगळीकडे ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झालेली दिसतीये. आभाळ काळे, किनदाट ढगांचा गडगडाट, वातावरणातील प्रचंड ओलावा, सगळंच काही एका भयंकर संकटाची चाहूल देताना दिसत आहे. हवामान खात्याने राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी गंभीर इशारा आजच देऊन टाकला आहे. पुढील 4 तासांच्या आतच या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन सगळीकडे पाणीच पाणी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आली आहे. हा अंदाज खोटा ठरणार नाही, कारण हा अंदाज 6 वेगवेगळ्या हवामान खात्यांनी मिळून एकत्रितपणे केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. त्यामुळे नागरिकांनी आज विशेष काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आलीय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या गंभीर इशाऱ्यानुसार पुढील 4 तासांमध्ये या भागात ढगफुटीला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट समोर आलीय. पुढील 4 तासानंतर मोठ्या ढगफुटीला सुरुवात होऊन सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत इतकं खोल पाणी साचणार त्या ठिकाणी नदीनाल्या पुढील 4 तासानंतर या भागात भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 48 तासांसाठी गंभीर स्वरूपाचा इशारा या 11 जिल्ह्यांना असणार असल्याची मोठी अपडेट समोर आलीय. वेगवेगळ्या 6 हवामान खात्यांनी मिळून हा धक्कादायक अंदाज जाहीर केल्यामुळे हवामान खात्याने दिलेला अंदाज आज गांभीर्याने घेतला पाहिजे. आपल्याला पाऊस जेव्हा येतो तेव्हा सुरुवातीला आनंद होतो, पण जेव्हा हा अतिवृष्टीचा ढगफुटीचा पाऊस येतो तेव्हा सगळंच विनाश घडवून आणतो. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अशाच प्रकारचा राक्षसी अनुभव गेले 2-3 दिवसात जास्त प्रमाणात पाहायला मिळालाय. आता हवामान खात्याने पुढच्या 48 तासात आणखी एक मोठं संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे, जी प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या मनात. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळे 4 तासांमध्ये आता या भागात ढगफुटी होण्याची शक्यता दाट झाली आहे. 6 हवामान खात्यांनी या ठिकाणी मिळून अंदाज वर्तवल्यामुळे हा अंदाज खोटा ठरणार नाही. त्यामुळे विशेष काळजी ठेवण्याचे आवाहन या 11 जिल्ह्यातील नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा 2 दिवस झाले निर्माण झाल्यामुळे अचानक त्या ठिकाणी चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि ढगफुटी या तिघांचा सामना आज 11 जिल्ह्यांमध्ये करावा लागणार आहे. मग नेमका आता चक्रीवादळाचा धोका कोणाला आहे, अतिवृष्टीचा धोका कोणाला आहे आणि ढगफुटी कोणत्या भागात होणार आहे, याचीच अपडेट आता या ठिकाणी सांगणार आहे. आता आपण पाहूया की त्या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तीव्र झाल्यामुळे कोणत्या भागामध्ये ढगफुटी 4 तासानंतर होणार आहे. अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाले आहेत. मग आता या कमी दाबाच्या पट्ट्यांना हवामानशास्त्रामध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन असे म्हणतात. हे पट्टे तितके तीव्र सध्या झालेले आहेत की त्यामुळे ढगांचा समूह त्या ठिकाणी एकत्र येऊ लागला आहे. परिणामी पुढील 4 तासातच काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होऊन ढगफुटी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः अरबी समुद्रात अचानक कमी दाबाचे पट्टे तीव्र झाल्याने ढगांचा मोठा समूह मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागावर आज कोसळणार आहे. याचा अर्थ असा की ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता 100% वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव डक्क्यासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी पुढील 48 तासांमध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होईल, याचा इशारा काय देऊन टाकलाय तुम्ही या ठिकाणी ऐकायचा आहे. आता बघा नागरिकांनो, शेतकऱ्यांनो, सावध व्हायचं आणि आता तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. आता आज त्या ठिकाणी पुढील 4 तासानंतर जोरदार पावसाला सुरुवात होईल. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यासाठी विदर्भातील आता काही जिल्ह्यांमध्ये नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,
अहमदनगर, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली दिसते. त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे आता त्या ठिकाणी वळल्याचे दिसते. त्यानंतर सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, कोकणपट्टी, त्या ठिकाणी नाशिक, नंदुरबार, धुले आणि जळगाव येथे सुद्धा 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिमुसळधार ती मुसळधार पाऊस पडून या ठिकाणी आता शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु ढगफुटी पुढील 4 तासानंतर कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये होणार आहे याची यादी काय आली आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. हे जे जिल्हे तुम्हाला सांगत आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस 4 तासानंतर त्या ठिकाणी बरसणार आहे. परंतु कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये आता 4 तासानंतर ढगफुटी होणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण हा गंभीर इशारा आज पुढील 4 तासानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, मुंबई, नंदुरबार आणि कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर मुसळधार किंवा काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल. आता नदीकाठच्या आणि तलावाजवळच्या शेतकऱ्यांनी पूर आणि जास्त पाण्याचा धोका तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. विजांचे आणि वाऱ्यांचं प्रमाण यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या थेंबाचा पाऊस कमी वेळामध्ये जास्त पडेल. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काळजी कशी घ्यायची आणि कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी 4 तासानंतर होणार आहे नक्की पहा. आजपासून त्या ठिकाणी 48 तासामध्ये हा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. तुम्ही आता सोयाबीन काढलेली असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला रब्बी पिके पेरलेली असेल, त्यामुळे यामध्ये धोका असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नदीकाठच्या आणि तलावाजवळच्या शेतकऱ्यांनी पूर आणि जास्त पाण्याचा धोका लक्षात घ्यायचा आहे. पाळीव प्राण्यांची आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. हवामान आता त्या ठिकाणी अचानक बदल होण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी. हा अलर्ट त्या ठिकाणी सल्ला पंजाबराव डकाने हवामान खात्याने या ठिकाणी घेण्यात आलाय. आता कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका या ठिकाणी सांगण्यात आलाय त्या जिल्ह्यांची नावे सांगतो आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे ती सुद्धा यादी काय आली ते सांगतो. बघा, यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, म्हणजे या भागात पावसाचा प्रभाव जास्त असेल. याशिवाय नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, त्या ठिकाणी अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, मुंबई, नंदुरबार आणि कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर मुसळधार किंवा काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल. आता नदीकाठच्या आणि तलावाजवळच्या शेतकऱ्यांनी पूर आणि जास्त पाण्याचा धोका लक्षात घ्यायचा आहे. पाळीव प्राण्यांच्या आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. हवामानात त्या ठिकाणी अचानक बदल होण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी. हा अलर्ट त्या ठिकाणी सल्ला पंजाबराव डकाने हवामान खात्याने या ठिकाणी घेण्यात आलाय. आता कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका या ठिकाणी सांगण्यात आलाय त्या जिल्ह्यांची नावे सांगतो आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे ती सुद्धा यादी काय आली ते सांगतो. बघा, यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, म्हणजे या भागात पावसाचा प्रभाव जास्त असेल. याशिवाय नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, त्या ठिकाणी अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक इथून पुढे आता राहणार आहे. तसेच पुढे त्या ठिकाणी पुढील म्हणजे आज आणि उद्या या 24 तासांमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर परवा दिवशी आणि 13व्या दिवशी आता त्याच्यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आला या ठिकाणी काय यादी आल्या तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव 48 तास सर्वाधिक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जिथे बाष्प निर्माण करत आहे, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. कारण लाटा उंच उसळण्याची आणि वारे जोरदार होण्याची शक्यता आहे. आता शेतकऱ्यांनी हा काळ अत्यंत कठीण आहे. गेल्या काही दिवसात सोयाबीनला मागच्या वेळी नुकसान झालं. आता तुम्ही पिके पेरलीत, परंतु हे पाण्यात बुडण्याची सुद्धा शक्यता आहे. मी एका शेतकऱ्याशी बोलले, त्याने सांगितलं की यावर्षीचा पाऊस खरा खूप डेंजर आहे. कारण आता थंडीचे दिवस येण्याचे दिवस आहेत, त्यातच पावसाने धुमाकूळ घालायची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की पिकांच्या जाळ्या लावा, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा. नदीकाठच्या भागात त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरे अजिबात बांधू नका. कारण ढगफुटीची शक्यता आता पुढे सांगणार आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये असल्याने त्या ठिकाणी या भागातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची, जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
आता कोणत्या जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय? या डबल अलर्ट देण्यात टाकलेली त्या ठिकाणी हवामान खात्याने दिलेली कोणती जिल्हे आहेत बघा. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्या लगतच्या सातारा, कोल्हापूर, पुण्याचा घाटमाथ्याचा पाऊस, त्या ठिकाणी तुफान पाऊस बरसण्याची शक्यता आहे. धाराशिव, लातूरला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय. याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये पाऊस आता ओलं करणार आहे. मुंबईसारख्या शहरातही परिस्थिती गंभीर यावा असेल, रस्त्यावर पाणी साचेल, ट्रेन आणि बस सेवा प्रभावित होईल आणि लोकांना कामावर जाणं कठीण होईल. गेल्या वर्षी अशाच पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन अडकल्या होत्या. आता हवामान खात्याने मुंबईसाठी विशेष इशारा दिलाय की रात्रीच्या वेळी ढगफुटी सदृश्य या ठिकाणी पडू शकते. ढगफुटी म्हणजे काय? अर्ध्या 1 तासामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडून त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे बघा. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी नाशिकचा घाटमाथा परिसर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात भागामध्ये मेघगर्जना, तुफान पाऊस पडेल. त्या ठिकाणी उर्वरित भागात ढग दाटलेले राहतील आणि विजांचा कडकडाट होईल. शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्या ठिकाणी नुकसानकारक आहे, कारण पिके आधीच त्या ठिकाणी पाण्याखाली जाऊ लागली आहेत. सोलापूर, सातारा, लातूर, हिंगोली तर इतर भागामध्ये सुद्धा जास्त अपेक्षित पाऊस आहे. परवा म्हणजे पुढील 48 तासानंतर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नका. आपल्या कुटुंबियांची म्हणजेच घरातल्यांची काळजी घ्या व तुम्हाला पावसाच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.